श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये, कुठल्याही वाईट शक्तीसमोर हात पसरू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा हे देत असतात. ते प्रेरणा देण्याचं एक छोटेसं माध्यम म्हणजे हा स्वामी संदेश. लक्षात असू द्या, तुम्ही नुसतं स्टेटस ठेवून दिखावा करून स्वामी भक्ती ही घडत नसते. तर आयुष्य आपल्याला स्वामींनी हे दिलं आहे. खूप सुंदर आयुष्य स्वामींनी आपल्याला दिलं आहे. दैनंदिन जीवनातील 24 तासामधील निदान 1 तास तरी स्वामींच्या सेवेसाठी आपल्याला देता आला पाहिजे. 1 तास वेळात वेळ काढून स्वतःच्या शरीराला कष्ट करून बैठक मारून स्वामींचा जप, श्रोत, पठण, नित्यसेवा करणं खूप आवश्यक आहे. नुसता देखावा करून ही भक्ती होत नसते, हे लक्षात ठेवा. आधुनिक जगात या आधुनिक डिजिटल भक्तीला तुमच्या काही अर्थ नाही. स्वामीचे मार्गदर्शन, स्वामीचे संदेश त्यांनाच मिळतात जे खरंच सेवेत आहेत. त्यांना खरंच मार्गदर्शनाची गरज आहे ना, त्यांना स्वामीचे संदेश मिळतात. आणि आज तुम्हाला खरंच मार्गदर्शनाची गरज आहे, म्हणून स्वामींनी खास तुमच्यासाठी हा संदेश आणि हे मार्गदर्शन पाठवलं आहे. आणि या मार्गदर्शनातून तुमच्यासाठी काहीतरी सकारात्मक हे नक्कीच घडणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. लक्षात ठेवा, जीवन सुंदर आहे, त्याचा आनंद हा घेता आला पाहिजे. कितीही कठीण प्रसंग आला तरी तक्रार करू नका. परमेश्वर हा दिग्दर्शक आहे. तो कठीण भूमिका नेहमी उत्कृष्ट कलाकारालाच देत असतात. आणि हे लक्षात ठेवा, तुम्ही उत्कृष्ट कलाकार आहेत, म्हणून स्वामींनी तुम्हाला या भूमिकेचा हिरो बनवला आहे. त्यामुळं लक्षात ठेवा, इथं रडत बसण्याची काही गरज नाही. तुम्ही जे काही कृत्य करतात ते स्वामी त्याच्यावर नजर देऊन आहेत. बघा, तुम्ही जे चांगलं कृत्य करता किंवा वाईट कृत्य करता, त्या प्रत्येक कृतीवर स्वामीची अगदी बारीक नजर असते, बारीक ते लक्ष असतं. हे विसरता कामा नये. त्यामुळे सर्वांचा हिशोब हा स्वामीजवळ राहतो. बघा, जे स्वप्न तुम्ही पाहत आहात ते प्रत्यक्ष नक्की उतरणार आहेत. काळजी करायचं काही कारण नाही. फक्त एक लक्षात ठेवा, बोलून विचार करत बसण्यापेक्षा कधीही बोलण्याआधी विचार केलेला चांगला असतो. याने पश्चातापाची वेळ येत नाही. आणि समोरच्यानी बोललेला प्रत्येक शब्द जर का तू मनावर घेत राहिलास तर तुझ्या आनंदाची किल्ली तू स्वतःहून दुसऱ्याच्या हाती देत आहात, हे लक्षात ठेवा. हा स्वामींचा संदेश आहे, हे लक्षात ठेवा. सर्व चांगलं होणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि पुढे चाला. सर्व चांगलं होणार आहे या गोष्टीवर विश्वास ठेवून पुढे चालत राहा. बघा कसा चमत्कार घडेल. माझ्या मैत्रिणींनो, माझ्या मित्रांनो आणि माझ्या सेवेकऱ्यांनो, तुमचं कर्म चांगलं करा. कारण ठेस तुम्हाला लागते पण त्रास आम्हाला होत असतो. स्वामी म्हणतात, माझ्या बाळांनो, ठेस तुम्हाला लागते आणि त्याचा त्रास हा आम्हाला होत असतो, कारण आम्ही तुमची आई आहोत. आम्ही तुमची आई आहोत. स्वामींना तुम्ही आई मानला असेल तर बाळाला जर आपल्या ठेस लागली तर त्रास हा आईला होतो. तसंच तुम्हाला ठेस लागली तर त्याचा त्रास आम्हाला होतो. जर तुला खरंच आयुष्यात पुढे जायचं असेल तर मागील वाईट आठवणींना आणि वाईट लोकांना विसरावं लागेल. बाळा, जीवनात अडचणी ह्या कितीही असू दे, पण तू धीर धर, संयम ठेवून अडचणीचं रूपांतर लवकरच आनंदात होणार आहे. कारण स्वामी पाहतात तुझी ते परीक्षा घेत आहेत. फक्त तू इथं धीर धर, संयम धर. कारण तुझा संघर्ष, तुझ्या वेदना आणि तू ठेवलेला संयम हे फक्त तुला आणि तुलाच घ्यायचं आहे. कारण स्वामी अशाच भक्तांच्या जवळ असतात, हे लक्षात ठेवा. तू फक्त तुलना आणि ईर्ष्या करण्यात तुमचा किमती वेळ वाया घालू नकोस. कारण आयुष्यात आपण जसं कोणाच्या तरी पुढे असतो ना, तसं कोणाच्या तरी मागं सुद्धा असतो. ना कोणाची स्पर्धा असावी, ना कोणाचा द्वेष असावा, ना कोणाच्या पुढे असावं, ना कोणाच्या मागं असावं. कोणाची सुद्धा स्पर्धा करू नये. कोणाला कमी लेखण्याची गुर्मी सुद्धा नसावी. फक्त लक्षात ठेवा, फक्त आणि फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द तुमच्यामध्ये असावी. जे होत आहे त्यांचे कर्म आहे आणि ज्यासाठी तो स्वतःला दोष देत बसू नका, कारण ते तुमचं कर्म आहे आणि इथून पुढे सगळं चांगलं होणार आहे, हे लक्षात ठेवा. माझ्या बाळांनो, तुम्ही शुद्ध अंतकरणाने माझी भक्ती करत आहात तर विश्वास ठेवा, निर्भय राहा.
मी तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक श्वासाचं हे नियोजन केलं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, रस्ता जर खराब लागला म्हणून मागे वळून पाहायचं नसतं, तर काय गती कमी करायची असते आणि पुढे चालत राहायचं असतं. कारण पुढे एक सुखी आयुष्य तुमची वाट पाहत असतं. त्यामुळं माझ्या नामस्मरणाचं संकट हे तुमचं ते पुढचं जे काही वाईट रस्ता आहे ते थांबवणार आहे. त्यामुळं नामस्मरण करा. नामस्मरण हे प्रत्येक संकटावरचं औषध आहे. कारण संकट अडचणी हा जीवनाचा भाग आहे. पण माझं नामस्मरण तुझ्या संकटाचं ओझं इतकं हलकं करतील की ते तुला तुझ्या प्रमाणे बनवली. आता या क्षणापासून जे श्रेष्ठ आहे ते तुझ्या सोबत जात आहे. या ब्रह्मांड नायकाची कृपा यावेळेस तुमच्यावर होत आहे. त्यामुळे त्यांचे आभार माना. कारण प्रत्येक संकटात ते तुमच्याशी मदत करतील. तुमच्याशी ते समोर असतील, तुमच्या बरोबर असतील, तुमच्या ते सुखात असतील हे लक्षात ठेवा. आणि आयुष्यात तुमच्या खूप चांगले लोक येतील. आयुष्यात खूप मोठं परिवर्तन होईल. आता या क्षणापासून तुमच्या सोबत सर्वच काही चांगले घडणार आहेत. काहीतरी आश्चर्यकारक घटना तुमच्या आयुष्यात होणार आहेत हे लक्षात ठेवा. त्यामुळं हा महिना संपण्या अगोदर तुमचं नशीब हे बदलणार आहे हे लक्षात ठेवा. आणि खूप चांगलं होणार आहे. कारण नशीब रचणाऱ्याला सुद्धा हारला होता हे लक्षात ठेवा. नशीब रचणारा सुद्धा हारला होता. तो देव होता कृष्ण. कृष्ण हा प्रेमात पडला होता, परंतु बघा नशीब तो हारला आणि रुक्मिणी सोबत त्यांनी लग्न केलं. तो राधेसाठी रडला ना, शेवटी नशीब रचणारा सुद्धा हारला. त्यामुळे म्हणतात नशीब हे कुणालाही बदलता येत नाही. फक्त कर्म चांगलं ठेवायचं आपलं. आणि एक प्रयत्न म्हणून आयुष्यात थोडं कष्ट आलं म्हणून आयुष्य संपत असतं असं नाही हे लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यात थोडं संकट आलं म्हणून आयुष्य संपलं असं नाही. कारण तुमच्यासोबत स्वामी महाराज आहेत हे लक्षात ठेवा. पुढे आयुष्यानं तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी चांगलं राखून ठेवलं आहे. फक्त आपल्याला पुढं व्हायचं असतं आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा असतो. बघा जिथं स्वामी चरण तिथं न्यूनक आहे असं म्हणतात. बघा स्वामीचे चरण तुमच्या समोर आहे, तुमचा हात आहे त्याला, तर तिथं न्यूनक आहे म्हणजे तिथं कशाची कमी. त्यामुळं तुम्हाला स्वामीचं नामस्मरण करायचंय हे लक्षात ठेवा. उगाच काही तुम्ही फक्त स्वामीवर आपल्याला हा विश्वास ठेवायचा असतो. विश्वास हा प्रत्येक संकटाचं आयुष्य आहे आणि हे विश्वासच तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढेल. तुमच्या आयुष्याची जीवन नौका ही स्वामी महाराज चालवत आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. निश्चित राहा. तुमचं कुणीही काहीही वाटोळ करणार नाही. कितीही दुःख वेदना आले ना तरी त्या स्वामी महाराजांना सांगा, इतरांना सांगू नका. महाराज म्हणतात, बाळा तुझं दुःख तर खूप कमी आहे. आम्ही आमच्या भक्तांना मृत्यूच्या दारातून बाहेर काढतो आणि तुम्हाला जे सर्व मला सुद्धा द्यायचं आहे ना त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात. त्याची योग्य वेळ आली की आम्ही तुम्हाला भरभरून देतो. त्यामुळं फक्त आमच्या नावावर, आमच्या शब्दावर विश्वास ठेवा. प्रत्येकाच्या उदरनिर्वाहाची सोय आम्ही केली आहे. त्यामुळे काळजी करू नका. आम्ही फक्त तुमच्या विश्वासाची परीक्षा पाहत आहोत. त्यामुळे लोभाने आंधळे होऊ नका. लक्षात ठेवा, आम्ही तुम्हाला सेवेत घेतला आहे ना, तर सेवेत टिकून राहा. विश्वास ठेवा. स्वामी नामावर विश्वास ठेवा. आमचं नियोजन अचूक असतं. योग्य वेळी योग्य घटना घडतात आणि त्या घटना घडतात. सदैव आमच्या आज्ञेत राहा. आज्ञा म्हणजेच तुमचं एक संरक्षण कवच आहे. आमचे नाव तुम्हाला या भवसागर पार करायला मदत करेल. तुम्ही निस्वार्थ निष्काम सेवा सुरू करा. लवकरच तुम्हाला गुरुबोध होईल आणि कुठल्याही स्वरूपाची तुम्ही परीक्षाही बघू शकते. तुम्ही निस्वार्थ सेवा करत आहात का बाळांनो? तुम्हाला आमच्या या परीक्षेत पास व्हायचं आहे. एकदा का तुम्ही या परीक्षेत पास झाला की आमच्या कृपेला सीमाच राहणार नाही. तुम्ही फक्त कर्मसेवेत सातत्य ठेवा. योग्य वेळी योग्य फळ तुम्हाला आम्ही देणार आहोत. आमची भेट ही निश्चित आहे. स्वतःच्या पुण्यकर्मावर, प्रामाणिक प्रयत्नावर विश्वास ठेवा. तुम्हाला तुमच्या अपेक्षेचं फळ तुमच्याकडे चालत येईल. त्यामुळे सर्वच नकारात्मक घटना घडतात या चुकीच्या नसतात. कारण काही नकारात्मक घटना या इच्छा प्राप्तीसाठी निमित्तही ठरत असतात. त्यामुळं काळजी करू नका. योग्य वेळी योग्य माध्यमाद्वारे स्वामी महाराज तुमच्या समस्येचे उत्तर हे देतात. फक्त विश्वासाने स्वामींची सेवा करत राहा. लक्षात ठेवा, श्रद्धेत प्रचंड शक्ती आहे आणि त्याच
त्याच श्रद्धेत चमत्कार घडण्याचं सामर्थ्य सुद्धा आहे. त्यामुळं बाळांनो, संयम, धैर्य, सबुरी हे गुण म्हणजे सेवेकऱ्यांची शक्ती आहे आणि त्याने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात. त्यामुळे घाबरू नका. ज्यांच्या भोवती आमचं संरक्षण कवच असतं त्यांच्या केसालाही धक्का लागत नाही. आम्ही या सृष्टीचे स्रोत आहोत आणि तू या ब्रह्मांडाचा नायकाच्या छत्रेखाली आहेस. मी तुमचा कल्पवृक्ष आहे. तुमच्या जीवनात भरपूर मी देत आहे आणि जे येत आहे ते योग्य वेळीच योग्य माध्यमाद्वारे येणार आहे. फक्त श्रद्धा ठेवा आणि स्वामी चरणी एकनिष्ठ राहून प्रामाणिक सेवा करा. बघा, त्यांच्या घरी अखंड लक्ष्मी नक्कीच वास करेल आणि गुरुकृपेचा सुद्धा त्यांना भरभरून असा आशीर्वाद मिळणार आहे. त्यामुळं आजच्या व्हिडिओ मार्फत स्वामींनी तुम्हाला फक्त हाच संदेश दिला आहे की स्वामीवर विश्वास ठेवा, श्रद्धा, धैर्य, सबुरी ठेवा. स्वामी तुम्हाला भरभरून देणार आहेत. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.